मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 38 पाहणार आहोत। त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे। त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कशात करतात? तर मित्रांनो, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने छायाचित्रणासाठी करतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी कोणती शृंखला अभिक्रिया वापरतात? तर मित्रांनो, अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी अनियंत्रित शृंखला अभिक्रिया वापरतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी पाण्यात न विरघळणारा पदार्थ कोणता? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी मेण हा पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे, लिटमस कशापासून मिळवतात? तर मित्रांनो, लिटमस दगडफुलापासून मिळवतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्बनचे कोणते अपरूप अणुभट्टीत मंददायक म्हणून वापरतात? तर मित्रांनो, कार्बनचे ग्रॅफाइट हे अपरूप अणुभट्टीमध्ये मंददायक म्हणून वापरतात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ऊसापासून बनविलेल्या साखरेस रासायनिकदृष्ट्या काय म्हणतात? तर मित्रांनो, ऊसापासून बनवलेल्या साखरास सुक्रोज असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात धोकादायक असते? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी वायू प्रदूषण हे सर्वात धोकादायक असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, LPG गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते? तर मित्रांनो, LPG गॅसचे दोन प्रमुख घटक ब्युटेन व आयसोब्युटेन हे आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता पदार्थ विरघळताना आकुंचन पावतो? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी वितळताना आकुंचन पावतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, LPG कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, LPG स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो? तर मित्रांनो, हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये हेलियम हा वायू असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर मित्रांनो, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह Cu हे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पाण्यामध्ये रिकामी जागा हे प्रमुख घटक असतात? तर मित्रांनो, पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन हे प्रमुख घटक असतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गॅस कीटाणुनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी क्लोरीन हा गॅस कीटाणुनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, रिकामी जागा हा पेशी विभाजनाचा दर प्रचंड वाढल्याने होतो? तर मित्रांनो, कर्करोग हा पेशी विभाजनाचा दर प्रचंड प्रमाणात वाढल्याने होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, हिपॅटायटिस बी हा रोग कोणत्या अवयवावर परिणाम करतो? तर मित्रांनो, हिपॅटायटिस बी हा रोग यकृत या अवयवावर परिणाम करतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, चिकनगुनिया हा रोग रिकामी जागापासून होतो? तर मित्रांनो, चिकनगुनिया हा रोग विषाणूपासून होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, नायटा हा रोग रिकामी जागामुळे होतो? तर मित्रांनो, नायटा हा रोग कवकामुळे होतो। अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण असे सामान्य विज्ञानवर आधारित प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे।